नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवला सांगायला म्हणजे समजवायला आलेली असते, पण अर्णव मात्र त्याच्यात तो वेगळ्याच धुंदीमध्ये असतो. तर आता इकडे ईश्वरी जायला आणि ते तिचं काम झालेलं असतं. तर आता अर्णव म्हणतो, थांब सिंदूर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला काय वाटतं की आजीने जो डिसिजन घेतला आहे तो माझ्यासाठी परफेक्ट आहे का, माझ्यासाठी बरोबर आहे का? तुला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणजे तिला काही सुचतच नसतं काय बोलावं काय नाही, कारण तिलाही माहिती असतं की लावण्या कशी मुलगी आहे अर्णवसाठी, आणि ती थोडी थोडी आता अर्णववर प्रेम करायला लागली आहे आणि अर्णव सुद्धा तिच्यावर थोडा थोडा प्रेम करायला लागलेला आहे, सुरुवात झालेली आहे. त्याच्यासाठी अर्णव आता नाही म्हणतो, पण अर्णव आता तिच्या उत्तराची वाट बघत असतो की मी सिंदूर काय उत्तर देणार. ती जे उत्तर देईल ते आपल्या आयुष्यासाठी आता शेवटचा डिसिजन राहील असं आता अर्णवला वाटत असतं. तर आता ईश्वरी तिथून काहीच बोलत नाही आणि निघून जाते. तर निघून जात असताना तिचा पाय मुरगळतो. तर आता ती जोरात म्हणते, आई गो. तेव्हा आता अर्णव लगेच तिच्याजवळ जातो. मी सिंदूर काय झालं, बघून चालायचं ना, तुम्ही काही आता लहान नाहीये, कुठे लक्ष असतं तुमचं, तुम्ही पण आहे ना खूपच लहान मुलासारखे वागतात, कुठे लक्ष होतं तुमचं, व्यवस्थित लक्ष देऊन चालायचं ना मी सिंदूर. तर तो आता तिच्याकडे बघतो आणि ती सुद्धा त्याच्याकडे बघते. तर आता अर्णव तिचा पाय तिच्या हातात घेतो आणि म्हणतो, असं मसाज करत असतो आणि म्हणतो, मी सिंदूर बघा बरं, कुठे चालताय तुम्ही, कुठे दुखतंय, इथे दुखतंय का, तिथे दुखतंय का, असं तो तिला विचारत असतो. तर आता ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघते, तर तो सुद्धा तिच्याकडे प्रेमाने बघतो. त्याला तर आता चान्स भेटलेला असतो तिच्या पायाला हात लावायचा. तर आता इकडे ते आता दोघंही बोलत असताना त्या ठिकाणी मामा आणि आकाश समोर उभे असतात, दरवाजासमोर ते येऊन उभे असतात. तर ते त्यांची मजा बघत असतात. तर मामालाही खूप मोठा धक्का बसतो की बापरे, आज चक्क अर्णवने तर ईश्वरीचा पायच धरलेला आहे. तर आता म्हणजे मामालाही तेच वाटतं की ईश्वरी सोबतच त्याने करावं, पण आता इकडे आजीचा निर्णय आहे शेवटी आता अर्णववरच सोपवलेला असतो त्यांनी. सिंदूर, तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, हा पाय सरळ करा बरं तुम्ही आणि स्ट्रेच करा बरं की होईल सगळं व्यवस्थित. आता त्या दोघांची गंमत आता मामा आणि आकाश बघत असतो. आता याचं हे एवढं बघून आता ईश्वरीला हसू येत असतं. तेव्हा आता अर्णव म्हणतो, हसतेस काय, जसं लागलं असतं तर काय केलं असतं तू, मुरगळला ना तुझा. तेव्हा आता आकाश आणि मामा तिथून निघून जातात, कारण ह्या दोघांचं पर्सनल चालू असतं. मग मामा त्याला आकाशला घेऊन निघून जातात तिथनं. आता लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो, आता बरं वाटतंय ना. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हो बरं वाटतंय आता. तेव्हा आता दोघंही एकमेकांकडे बघतात आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये रंगून जातात. तर त्या दुसरीकडे वल्लरी आईकडे आलेली असते, म्हणजे आजीकडे. तेव्हा आता वल्लरी म्हणते, आई तू खूपच छान निर्णय घेतलाय बरं का, कारण आहे ना त्या दोघांची जोडी खूप चांगली दिसते आणि लावण्य आपल्या घरासाठी खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा आता आजी म्हणते, हो ग, पण आता अर्णववर डिपेंड आहे ना, अर्णव नाही म्हणतोय. आता ईश्वरीला तर सांगितलं आहे की त्याला मनव म्हणून. तेव्हा आता वल्लरी म्हणते, तिला सांगितलंयस का तू? तेव्हा आजी म्हणते, हो. वल्लरी म्हणते की आई मी तुमच्या साईडने बरं का, बाजूने आहे, तुम्ही जो डिसिजन घेणार तो मला मान्य आहे, पण मला असं वाटत नव्हतं की अर्णव तुमच्याशी एकदम म्हणजे नकार देईल या नात्यासाठी, पण त्यानेही सरळ सरळ नकार दिला, पण तुम्ही सुद्धा काही बाजू हलकी घेतली नाही. आता अर्णव विचार करणार आहे तर काहीतरी विचार करेलच तो तुमच्या बाजूने, असं ती आता कान भरत असते आजीची. आजचं वागणं आहे ना अर्णवचं, ते मलाही सुद्धा पटलेलं नाहीये. तर तुम्ही त्याच्या भल्याचाच विचार करतात ना, मग लावण्यासोबत त्याचं लग्न झालं तर किती व्यवस्थित होईल बरं, आपलं घर व्यवस्थित चालेल, त्यांचा संसार सुद्धा सुखाचा होईल, असं ती म्हणत असते. तर दुसरीकडे अंजली ईश्वरीला विचारत असते, काय ग ईश्वरी, काय झालं, बोलली का तू अर्णवशी? तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हो ताई, मी त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना व्यवस्थित मी आता समजावून सांगितलं आहे, आता बघू त्यांचा निर्णय काय आहे ते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहे, असं ती आता अंजलीला सांगत असते. तर अंजली आणि म्हणजे ईश्वरीचं नातं खूपच छान असतं, त्या दोघी एकमेकींना खूप समजून घेत असतात. तर तिला अंजलीला सुद्धा वाटत असतं की ईश्वरीच त्याची बायको व्हावी म्हणून, पण आता काय करणार, आजीच्या पुढे ती शब्द नाकारू शकत नाही. आता जे करेल ते सगळं आता
अर्णवच करू शकतो असं ती म्हणत असते. तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अंजली राजेश दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता राजेश चहा पित असतो. तर राजेश म्हणतो की मला अर्णवचं काय चालू आहे, अर्णवची आणि लावण्याची जोडी खूपच सुंदर आहे, खूप छान बनेल त्या दोघांची जोडी आणि त्यांचा संसार सुद्धा खूप छान होईल असं तो अंजलीला सांगत असतो. तेव्हा अंजली म्हणते अहो पण अर्णवला लावण्य आवडतच नाही ना, मुळातच ती आवडतच नाही, पण मलाही ती काही फारशी आवडत नाही असं ती सांगते त्याला. अर्णवला तर ईश्वरी आवडते ना. तेव्हा आता हे ऐकून राजेशला खूप मोठा धक्का बसतो. राजेश मनातल्या मनात म्हणतो माझी मिस इंदोरी जिलेबी राजेश अर्णवला आवडूच कशी शकते, ती तर माझी आहे. आता राजेश मुद्दाम बाहेर जायला निघतो, म्हणजे ऑफिसला जायला निघतो. तेव्हा तो आता अर्णवला भेटतो आणि तो म्हणतो काय चालेल साहेब, मग कशी वाटली लावण्याची आणि तुमची जोडी ना मेड फॉर इच अदर आहे बरं का, लावण्य तुमच्यासाठी खूपच चांगली मुलगी आहे असा तो अर्णवच्या डोक्यामध्ये आता भरवत असतो आणि त्याला समजावत असतो. अर्णव लगेच म्हणतो म्हणजे तुम्हाला ताईने सगळं सांगितलं का, आजीने जो डिसिजन घेतला त्या बाबतीत. तेव्हा आता राजेश म्हणतो हो सांगितलं मला खरं सांगू का, लावण्यासारखी मुलगी जी ब्युटिफुल, इंटेलिजन्स, स्मार्ट, हुशार आहे तशी मुलगी तुम्हाला आयुष्यामध्ये भेटणार नाही. खरंच तुमच्या दोघांची जोडी ग्रेट आहे बरं का, आणि ती तुम्हाला एकदम परफेक्ट आहे असं तो आता अर्णवला सांगत असतो. पण आता अर्णव खूप भडकतो. अर्णव म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, विषय चेंज करा जिजाजी. आता अर्णवला राजेशचाही सुद्धा राग आलेला असतो, कारण तो लावण्याबद्दल खूप मोठ्या गोष्टी करत असतो. कारण आता राजेश त्याला भर पाडत असतो लग्नासाठी की तू लग्न कर म्हणून लावण्यासोबत. ते दोघेही आता गाडीत बसतात आणि ऑफिसला जायला निघतात. तर आता इकडे ईश्वरी रस्त्याने जात असताना आता ती अर्णवच्या गाडी समोरच येते. तेवढ्यातच आता अर्णव इतक्या जोरात ब्रेक दाबतो की खूपच, कारण ईश्वरी त्याच्या गाडी समोर असते. तेव्हा ती पण दोघे हात कानाला लावते आणि म्हणते अरे बापरे. तेव्हा अर्णव शांत उभा राहतो आणि गाडी थांबवतो. तर आता बघते तर काय ती पण खूप घाबरलेली असते, कारण तिच्या अंगावरच गाडी त्याने आणलेली असते. मुद्दाम नसते पण तीच रस्त्याने जात असते म्हणून तिच्या अंगावर गाडी आणलेली असते. तर ती खूप घाबरते. तर तिला पाहून आता राजेशचेही होश उडालेले असतात, कारण राजेशला जर कधी ईश्वरीने पाहिले तर राजेशचं सत्य आता अर्णव समोर येईल. मग मंडळी आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल की आता राजेश त्याच्याकडे एकटक बघत असतो. त्याला असं वाटतं जर कधी आता आपल्या जिलेबीने जर कधी आपल्याकडे पाहिलं ना तर आपलं आता भांडं फुटेल असं त्याच्या मनामध्ये विचार येत असतो. तर मंडळी आता अर्णवला सत्य कळेल का राजेशचं, आणि ईश्वरीलाही कळेल का की हाच अर्णवचा जिजाजी आहे म्हणून. तर आपल्याला येणाऱ्या भागात पुढे पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.